लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बस स्टॉप ते महादेव चौफुली या भागात गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। अनेकांच्या घरात व कांद्याच्या चाळीत गटारीचे पाणी घुसले असून बस स्टँडच्या पूर्व बाजूसही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। या संदर्भात नागरिक गेल्या महिनाभर ग्रामपालिकेकडे तक्रार करत आहेत। नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग झोडगे यांनीही हा विषय उपस्थित केला। तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। निर्भय महाराष्ट्र पार्टीने इशारा दिला आहे की जर गटारीच्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावली नाही तर सोमवारी संतप्त नागरिक हेच गटारीचे पाणी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलन करतील। दरम्यान या विषयावर सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे। प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप सूर्यवंशी यांनी 31 ऑगस्ट रोजी या ठिकाणी जाऊन पाहणी केली व ग्रामविकास अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिली। 2 दिवसात काम न झाल्यास ठिकाणचा मालवा उचलून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत जातेगाव ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे प्रहार शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे। माझ्या घरात पाणी घुसतं गटरचं पूर्ण आजारी टायफॉइड मलेरिया आम्हाला होत असतं प्रत्येक काय म्हणून दवाखान्यात महिना होत नाही 15 दिवसाचं टायफॉइड मलेरिया ग्रामीण तुमचं गावचं पाणी आहे ना गावाकडे नदीला टाका पण घरामध्ये टाकू नका। तुमचं गावचं पाणी आहे ना सरळ दुसरीकडे टाका। हां गावचं पाणी आमच्या घरापर्यंत येऊ नका देऊ। जातेगाव ग्रामपालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची चर्चा केली। ग्रामविकास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मी उद्या पाईप टाकतो, परंतु आता या नळ्या 50% ब्लॉक आहे आणि इथून तिथून त्या नदीपर्यंत जॉईंट केलं पाहिजे, पण या अर्ध्यामध्ये इथं सोडून दिलं छोट्या नळ्या आणि त्याच्यामध्ये 50% नळ्या भरेल असल्यामुळं काय होतं हे पाणी पूर्णपणे तिथं निघत नाही, म्हणून हे पाणी वस्तीमध्ये आणि लोकांच्या घरात जातंय, त्याच्यामुळे आजार पसरतोय। ग्रामविकास अधिकाऱ्यांना आम्ही प्रहार संघटनेतर्फे हेच सांगतो, उद्या जर तुम्ही नळ्या टाकल्या नाही तर आम्ही मंगळवारी आम्ही प्रहार संघटना आणि इथले ग्रामस्थ हे जे गटरमधलं जेवढं पाणी आहे एवढं पाणी उपसून तुमच्या ग्रामपालिकेच्या कार्यालयामध्ये आणून टाकल्याशिवाय राहणार नाही। इथलं पाणी याच्यामधला मैला आणि जो प्लास्टिक कचरा आहे तो, आणि तुम्ही इथं स्थानिक दुकानदारांना जे कोल्ड्रिंक विकता किंवा कुरकुरे असेल कोल्ड्रिंक असेल या दुकानदारांना तुम्ही नोटीस लावा की तुमच्या प्रत्येक दुकानासमोर एक कचरा कुंडी तुम्ही बनवा, त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि जे वेस्टेज प्लास्टिक आहे ते त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून या नळ्या पण भविष्यात ब्लॉक होणार नाही। आणि जे दुकानदार आणि याला जेवढं प्रशासन बी जबाबदार आहे तेवढंच सर्वसामान्य नागरिक पण जबाबदार आहे। प्रत्येकाने जे खराब प्लास्टिक आहे ते खाल्लं का आपण काय करतो रस्त्यावर टाकतो, नाही ते एका साईडला कुठेतरी पाण्यात टाकून देतो, ही सगळ्यांची जबाबदारी आहे। परंतु ग्रामपालिका आरोग्यावरती एवढे पैसे खर्च करते, तो पैसे खर्च करून जर सर्वसामान्यांना जर समजा असा त्रास होत असेल तर याचा आम्ही निषेध करतो। आणि तुम्ही तयारीत राहा, मी ग्रामपालिकेला सांगाल तुम्ही जर उद्या काम नाही केलं तर परवाच्या दिवशी या गटरमध्ये इथून तिथून जेवढा कचरा आणि घाण पाणी असेल तुमच्या कार्यालयामध्ये आणून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्राग। नाही परवाच्या दिवशी नाही झालं तर आंदोलन करू आपण ना हे सगळं पाणी कचरा आणून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नेऊन टाकू आपण। जातेगाव येथे दीपक पवार हे शेतकरी आहे, त्यांचा इथं गोठा आहे बाजूला, हा खाजगी जागेमध्ये गोठा आहे। या गोठ्याच्या बाजूला कांद्याची चाळ आहे, त्या कांद्याच्या चाळीमध्ये पण मागे 2-3 दिवसापासून पाऊस होते आणि जी जातेगावमध्ये जी ओपन गटर आहे त्या ओपन गटर एवढ्या मोठ्या प्रमाणात चोकअप आहे। जी जातेगावसारखी एवढे मोठी ग्रामपालिका आहे जिथं वर्षाकाठी 40-50 लाख रुपये 15 वित्त आयोगामध्ये येतात। 15 वित्त आयोगामधनं हे जे कामं होतात ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं केली जातात, कारण त्याच्यामध्ये जे काम करणारे ठेकेदार असताना ते ठेकेदार कोणी ग्रामपंचायत सदस्य असतं किंवा सरपंच असता, काम कोणी करावं याबद्दल कुठलंही दुमत नाही। तुम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी जरी काम केलं आणि स्थानिकांनी जरी काम केलं, परंतु आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या गावातील जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या गावातल्या जनतेचा या कामापासून त्या जनतेला कसा फायदा होईल आणि आपल्या गाव कसं सुशोभित दिसेल, परंतु
50-1 लाख रुपये ज्यावेळेस एखादी ग्रामपालिका दरवर्षी खर्च करते, तुम्ही संपूर्ण जातेगावमध्ये जाऊन फिरा, त्या जातेगावामधली गटरची अवस्था एवढी बेकार आहे, ही सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारी गोष्ट आहे. त्यावेळेस तिथं गटर चोकअप झाल्यामुळं किमान इथनं ती गटर 700-800 फुटावरती आहे. तिथून पाणी इकडं वाहून आल्यामुळं शेतकऱ्याचा किमान 15 ते 20 क्विंटल कांदा पण सडून गेला. त्याचीही नुकसान भरपाई ग्रामपालिकेला द्यावीच लागेल. आणि या शेतकऱ्यांनी त्यांच्या खळ्यामध्ये जे बांधलेले जनावरं असतात, या जनावरांना दुभतं जनावरं आहे, या जनावरांना जे दूषित पाणी इथं खळ्यामध्ये आलं, तिथली गटरमधली घाण येऊन साचली, त्याच्यामुळं ते जनावरं आज मरण्याच्या परिस्थितीत आहे. ही एक वासरी, ती गाय पण शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नीट केली आहे. त्या तपासणीसाठी आपल्या जातेगावचे जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्याशी बी आपण त्यांना पण विचारू. सांगा सर, हे कशामुळे झालं आहे? नमस्कार, मी पशुधन पर्यवेक्षक धीरज यादव. तर ह्या वासरीला 2-3 दिवस सलग पाऊस झाल्यामुळे, इथं गावातलं पाणी आल्यामुळे, दूषित पाणी आल्यामुळे यांच्या शेडमध्ये पूर्ण पाणी शिरलं. त्याच्यामुळं शेडमध्ये सतत पाणी राहून ते दूषित पाण्यामुळं म्हणजे खूप गंभीर परिस्थिती झाली त्या वासराची. दूषित पाण्यामुळे पेण्यात आलं, ती पाणी त्याच्या तोंडात गेलं, ते वासरू परत खाली पडलं गेलं. ते तसंच पाणी रात्रभर वाहत राहिल्यामुळं त्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. त्याला आपण योग्य तो उपचार केलेला आहे, परंतु त्याची सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. तर ते दूषित पाण्यामुळं त्याला तो आजार झाला. आता हे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माझी ग्रामपालिकेला विनंतीवाजा इशारा आहे, येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही ती गटर दुरुस्त करा, तिथं मोठे पाईप टाका. तुम्ही जर समजा हे मंगळवारपर्यंत हे पूर्ण काम जर केलं नाही, इथं सर्वसामान्यांच्या आरोग्याशी जर तुम्ही खेळत राहिले, ती गटर आम्ही प्रहार संघटना साफ करून त्याच्यातनं जो मैला निघणार आहे तो मैला ग्रामपालिकेच्या कार्यालयामध्ये आणून टाकला जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. बऱ्याचशा वेळेस सोशल मीडियाला ह्या चर्चा झाल्या, इतक्या चर्चा झाल्यानंतरही जर ग्रामपालिकेला जाग येणार नसेल तर ही ग्रामपालिकेचा आणि त्या ग्रामपालिकेच्या प्रशासनाचा आम्ही प्रहार संघटना जाहीर निषेध करतो. आणि येत्या 2 दिवसात ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. आम्ही सांगणार नाही, आम्ही डायरेक्ट प्रहार संघटने आणि येथील जे स्थानिक नागरिकांना घेऊन पूर्ण मैला तुमच्या कार्यालयामध्ये आणून टाकू. आणि हे तालुक्यामधलं हे पहिलंच आंदोलन असेल की ग्रामपालिकेमध्ये मैला आणून टाकलेला राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. हे बघा, हे पूर्ण कांदे खराब झाले आणि याची नुकसान भरपाई ही ग्रामपालिकेने द्यायला पाहिजे. आणि ग्रामपालिकेने स्वतःच्या उत्पन्नामधनं यांना जे काही नुकसान भरपाई आजच्या बाजारभावाप्रमाणे जे काही 10, 15, 20 क्विंटल कांदे भरतील. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.